वेलकम टू द सक्सेस टॉक शो. आणि आज आपल्या सोबत आहेत श्री संजय खापरेजी, मराठी क्षेत्रातील, सिने क्षेत्रातील, अभिनय क्षेत्रातील एक असे कलाकार ज्यांनी आपल्या समोर खूप साऱ्या कलाकृती दर्शकांसमोर, आपल्या ऑडियन्स समोर मांडलेल्या आहेत. सर, तुम्ही आज आमच्या सक्सेस टॉक शो मध्ये आलात, त्याबद्दल तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आपल्या मराठी कला, साहित्य या समृद्ध अशा क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता. तुम्ही आमच्या टॉक शोला येऊन तुमचे अनुभव आमच्या दर्शकांपर्यंत पोहोचवत आहे, त्याबद्दल तुमचं खूप खूप स्वागत आहे. जेव्हा आपण म्हणतो, जेव्हा आपल्याला यश मिळवायचं असतं किंवा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी करून दाखवायचं असतं, तेव्हा आपण खूप मेहनत करतो, खूप आपण कष्ट घेतो, आपण आपल्या जीवनाचे एक उद्दिष्ट ठरवतो आणि त्यानुसार कार्य करतो. परंतु प्रत्येकाची यशाची व्याख्या जी आहे ती वेगळी असते. आम्हाला थोडक्यात तुमच्याबद्दल पहिले जाणून घ्यायचंय. तुमची थोडक्यात ओळख आमच्या दर्शकांना काय द्याल? म्हणजे शिवडी सारख्या कामगार विभागात राहणाऱ्या एका मुलाला काहीतरी करावं वाटतं या क्षेत्रामध्ये येऊन, आणि त्याला कुठेतरी पाय रोवायला चान्स मिळतो. ते एकंदर हा जो प्रवास आहे ना, तो माझ्या बाबतीत असं आपण स्वतःबद्दलच म्हणायचं की फार सोपा नव्हता, फार कष्ट करावे लागले. माझं असं म्हणणं की ना, कष्ट हे करावेच लागतात, त्याला ना पर्याय नसतो. तुम्हाला जर एखादी गोष्ट हवी असेल तर कोणालाही करावी लागतं. म्हणजे आज ज्यांना कोणाला आपण एक सक्सेसफुल म्हणून बघत असतो, आता मी सक्सेसफुल आहे की नाहीये, मला याच्यावर एवढंच म्हणायचं की हा प्रवास आहे, हा प्रवास अजून पूर्ण झालेला नाही. तर त्या प्रवासाला मी निघालोय. जेव्हापासून मला नाटकाची किंवा कलेची आवड निर्माण झाली, मी चालतोच आहे. त्यामुळे कुठे पोचायचं आहे, मला ते अचीव्ह करायचं आहे असं काही मी ठरवलं नाही. मला उत्तम काम करायचं हे मी माझ्या डोक्यात कायम ठेवलेलं आहे. आणि त्यासाठी आपल्याला कसा कोणा थ्रू आपल्याला जावं लागणार आहे. आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक टप्प्यावर अशी काही माणसं भेटणार आहेत की ज्यांचं बोट धरून आपल्याला चालावं लागणार आहे. मग कालांतराने आपण स्वतःचं काहीतरी स्वतंत्र सुरू करणार आहोत. मग त्याच्यासाठीची धडपड वेगळी सुरू होणार आहे. त्यामुळे मी किती सक्सेसफुल आहे हे मला असं वाटतं की ही गोष्ट माझ्यासाठी गौण आहे. माझा प्रवास सुरू आहे. जसं तुम्ही मला अभिनेता म्हणून पाहिले, चित्रकार म्हणून पाहिले, तसं मला माझ्यातला दिग्दर्शक अजून आता नाटकात यायला हळूहळू तो जरा थोडासा विस्तारतोय. अजून सिनेमा करीन मी. तर त्या दृष्टीने प्रवास आहे. तर मला वाटतं हा प्रवास एन्जॉय करणं फार महत्वाचं. नक्कीच. आणि त्याच्यामध्ये आलेले आपल्याला बरे वाईट अनुभव असतात, ते आपल्याला शिकवतात आपण कसं वागायला हवं, कसं असायला हवं. आणि मी बघून खूप शिकलोय. त्यामुळे मला ऑब्झर्वेशन करायला खूप आवडतं. बघता बघता खूप काही शिकायला मिळतं असं मला वाटतं. खूप छान, खूप छान. शिकत राहिलं पाहिजे. शिकण्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये नवीन नवीन पायरीवर, नवीन नवीन टप्प्यांवर जाता येतं. पण कला क्षेत्राची आवड तुम्हाला कोणत्या प्रसंगातून अशी सुरू झाली, किंवा तुम्ही म्हणाल की मला कलेची आवड, कला जोपासावी, हे असं तुम्हाला पहिल्यांदा कधी वाटलं? आमच्या चाळीमध्ये ना दरवर्षी हनुमान जयंती वगैरे व्हायची. ज्या शिवडी विभागामध्ये मी राहत होतो, तर आमच्याकडे हिरजीबाग वाडीमध्ये, शिवडीमध्ये ज्या विभागात राहत होतो, तिथे हिरजीबाग वाडीमध्ये हनुमान जयंती उत्सव, सार्वजनिक पूजा वगैरे असं व्हायचे. त्या निमित्तानं आम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळायचा की ज्यामधून आम्हाला काहीतरी करायला मिळायचं. शिरोडकर सारख्या परेलमधल्या नामांकित शाळेत मी प्रवेश घेतला आणि ते उत्तम काहीतरी मला बघायला मिळालं. ज्योतिराम कदम सर, आमचे नाट्य शिक्षक, यांच्या नाट्यकृतीतून, त्यांच्या दिग्दर्शनातून, त्यांच्या लेखनातून खूप काही चांगलं बघायला मिळालं. एक काहीतरी आपल्याला एक गोल सेट होतं ना, तिथपर्यंत ते आपल्याला पोहोचायचं. अप टू द मार्क तरी त्यांच्या जायचा प्रयत्न केला. शाळेत असताना करायला मिळालं नाही त्यांच्याबरोबर. काय माझ्यातला दुसरा एक गुण, जो ड्रॉइंग चांगला आहे. आमच्या शाळेमध्ये, आमच्या वर्गामध्ये सगळा तो ड्रॉइंगचा वर्ग असायचा. तो ड्रॉइंगचा वर्ग, त्याच्यामध्ये सगळे विद्यार्थी हे चित्रकलेचे असायचे. मी म्हणतो ना की त्याला कुठल्या ना कुठल्या कला असलेले सगळे विद्यार्थी असायचे. त्यामुळे ना आमच्या शाळेने ना बरेचसे चित्रकार, बरेचसे खेळाडू, खो खो, कबड्डी मधले आणि अभिनेते, लेखक, दिग्दर्शक असं खूप काही घडवले. त्यामुळे शाळेचं फार मोठं योगदान आहे आमच्या ह्याच्यात. जोपर्यंत आपण उत्तम बघत नाही तोपर्यंत करत नाही. ते मला खूप काही चांगलं बघायला मिळालं म्हणून काहीतरी एक आपला बेंचमार्क सेट होतो की आपण हे एवढ्या छान पद्धतीने करू शकतो. आणि शाळेतले जर आपण म्हणालो तर शाळेतले पासआउट झालेले विद्यार्थी काही वेळाने, काही वर्षांनी म्हणा, शाळेत परत येतात आणि त्यांची सक्सेस स्टोरी सांगतात. आणि तेव्हा जे उपलब्ध विद्यार्थी आहेत त्यांना त्यातनं प्रेरणा मिळते की अरे, आपल्या शाळेचा विद्यार्थी आणि त्यांनी हे अचीव्ह केले. तर नक्कीच तुम्हाला त्या शाळेमध्ये
तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण केलं त्याबद्दल खरंच तुम्हाला आता अभिमान वाटत असेल. हो. नाही, त्या शाळेमध्ये आपल्याला ऍडमिशन मिळालं हे आमचं भाग्य आहे. हो. आणि तिथे उत्तम काहीतरी बघायला मिळालं तर हे म्हणजे आमचं अहोभाग्य. तर नुसते शाळेतून आपल्याकडे ज्या शाळा होतात ना की स्कोर 10वीची असलेली आमच्या शाळेने याकडेच न बघता बरंच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्या विभागातल्या आरेंबड शाळा असेल, आमची शाळा असेल, अनेक शाळा असतात त्या कामगार विभागातल्या, त्यांचं फार मोठं योगदान आहे ज्या विद्यार्थी घडवण्यामध्ये किंवा जे आज नामांकित माणसं जी काही झालेली आहेत त्यांच्यामध्ये त्यांचा फार मोठं योगदान. सर, आणि म्हणता येईल असं की आपल्याला जेव्हा आपल्या आयुष्यात प्रगती करायची असते, आपल्याला आपल्या आयुष्यात यश मिळवायचं असतं किंवा आपण जो यशापर्यंत जाणारा जो प्रवास आहे त्या प्रवासाला एक मजेशीर प्रवास, एक एन्जॉयमेंटचा प्रवास बनवायचा असतो, अशी तुम्ही तुमच्या यशाची व्याख्या केली आहे. तर त्या व्याख्येनुसार जेव्हा आपल्याला यश मिळवायचं असतं आपल्याला एक प्रेरणा लागते, आपल्याला एक इन्स्पिरेशन लागतं. तर अशा तुमच्या आयुष्यात कोणत्या गोष्टी आहेत किंवा अशा कोणती घटना आहेत ज्यामुळे तुम्हाला इन्स्पिरेशन मिळतं? एक महत्वाचं म्हणजे अनेक उत्तम नाटकं बघण्याचं आम्हाला भाग्य आहे ना सुरुवातीला लाभलं नाही, पण एकांकिका स्पर्धांमधून आम्ही खूप काही बघत होतो. जी आज जी नावं रूपाला आलेली सगळी कलावंत मंडळी आपल्याला दिसतात. भरत जाधव, अंकुश चौधरी, हे स्टार्स ज्या विभागातले, तो सुद्धा कामगार विभागाचा. तिथून केदार शिंदे सारखं दिग्दर्शक, संतोष पवार सारखं अभिनेता, शर्वाणी पिल्ले, माधवी जुईकर, देवेंद्र पेग, ही सगळी मंडळी ना एका मध्यमवर्गीय अशा वातावरणातून आलेली सगळी, आणि ते आमच्यासाठी फार मोठं त्यांची कामं बघायला मिळणं, त्यांच्या बरोबरीने काम करायला मिळणं हे आमच्यासाठी पर्वणी होती. त्यामुळे त्या गोष्टी त्यांच्या पाहिल्यानंतर ना असं वाटायला लागलं आयुष्यात आपण असं काहीतरी आणखी करू. मी शाळेनंतरचा कुठला टप्पा असेल तर हा होता की इथे काहीतरी उत्तम बघायला मिळालं आणि आपल्या बरोबरच्याच लोकांकडून उत्तम बघायला मिळालं. मग आपल्याला कुठेतरी काहीतरी असायला हवं, आपण काहीतरी करायला हवं, अशी भावना निर्माण झाली. आणि मग ती जर आपण इन्स्पिरेशन किंवा ते अर्थात शाळेपासूनच झाले. नक्कीच, म्हणजे चांगलं ते बघावं आणि त्याचा ध्यास घ्यावा असंच तुम्ही तुमच्या उत्तराचं एक मतिगत आपण काढू. हो, डेफिनेटली. कारण का माहिती, जोपर्यंत मी उत्तम खाणार नाही ना तोपर्यंत मला उत्तम पदार्थ काय आहे, कोणता आहे, सेम डिश आपण दोन्ही हॉटेलमध्ये बघत असतो. ह्या हॉटेलमध्ये आवडली की आपण ही हॉटेलचीच आपण बघतो, मग त्यापर्यंत नाही ह्याच्यापेक्षा ही बेटर आहे. जोपर्यंत उत्तम खाणार नाही तेव्हा उत्तम काय आहे ते कळणार. नक्कीच, खूप छान संदेश आहे सर. आणि आपण म्हणतो की नाविन्याचा ध्यास घेणं, तसंच सर्वोत्तमाचा ध्यास घेणं हे सुद्धा एक खूप महत्वाची गोष्ट आहे. चला तर मग आपण पुढे जाऊया आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून तुमच्याबद्दल अजून जाणून घेण्यासाठी. आणि जसं तुम्ही आताच उल्लेख केला तर शर्वणी पिल्लाई मॅडमचा, तर त्या सुद्धा टॉक शोवर गेस्ट येऊन दिलेले आहेत, त्यामुळे त्यांचं पण पॉडकास्ट. म्हणजे तिचा उद्वाहन नावाची एकांकिका होती, त्यातलं तिचा परफॉर्मन्स बघायला. उद्वाहन नावाची एकांकिका होती, तिचं उत्तम काम बघण्यासाठी आम्ही धडपडत होतो. तिचा परफॉर्मन्स झाल्यानंतर सुद्धा तिला नॉर्मली कशी आहे ती बघण्यासाठी धडपडतो. आणि तिच्याबरोबर मला गोपाळा रे गोपाळ या नाटकामध्ये तिच्या अपोजिट काम करायला मिळालं. हे आपलं काही भाग्य आहे. इव्हन जो माधवी जुईकर, तिचा पण एक दबदबा होता. ते ह्या एकांकिकांच्या काळातला तो सगळा कलाकारांचा हा असा थवा, ज्याच्यामध्ये उत्तम कलाकार आम्हाला बघायला, त्यातले सगळेच जवळजवळ सगळे, पॅडी कॅम्प, सिद्धार्थ जाधव असेल, सगळे आज नावारूपाला आलेले आहेत. नक्कीच सर, कलेचा तुमचा हा जो प्रवास आहे तो कला क्षेत्रातील प्रवास तुमचा खरंच वाखाणण्याजोगा आहे. सर, असं म्हणतात की अभिनया व्यतिरिक्त तुम्ही अजून कोणती कला जोपासलेली आहे? खरं तर अभिनय माझा काय म्हणतो त्याला प्रोफेशन झालंय, पण त्याच्या आधी म्हणजे ड्रॉइंग ही क्वालिटी होती, म्हणजे आहे, जे त्याद्वारे मी आजही माझ्या नाटकांचे पोस्टर डिझाईन्स वगैरे करतो, पब्लिसिटी डिझाईन्स करतो. त्या माझ्या नाटकाच्या ज्या डिझाईन्स आहेत त्याचा डिझायनर म्हणून मी काम करत असतो. आणि याच्या व्यतिरिक्त मी अनेक नाटकांच्या जाहिराती वगैरे केल्या. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचे परेश मुकाशींचं पहिलं व्यावसायिक नाटक होतं, संतोष पवारचं यदा कदाची, त्याच्या आधी सुयोग्य असा मी यांच्या नाटकांचे पण डिझाईन्स वगैरे केलेले. केदार शिंदेचं बॉम्ब ए मेरी जान नावाचं नाटक होतं, त्याचा एकदा एक जाहिरात त्यांची मी केली होती. त्याच्यानंतर मग हळूहळू हे करत असताना आपल्या नाटकातलीच मंडळी जेव्हा चित्रपटात यायला लागली तेव्हा मग चित्रपटांचंही मी डिझाईन करायला लागलो. अंकुश अंकुशच्या साडेमाडे 3 या फिल्मचं मी पब्लिसिटी डिझाईन्स साठी हेल्प केली होती.
त्याच्यानंतर त्या फिल्मचा स्टोरी बोर्ड केला होता. दे धक्का, पुन्हा रुप्पा हुया, पुन्हा बऱ्याच फिल्मचं मी पब्लिसिटी डिझाईन केलेले आहेत. त्याच्यानंतर मी अंकुश एक झकास नावाची फिल्म आली जी झी टॉकीजनी प्रोड्यूस केली होती. त्या फिल्मचं अख्ख्या फिल्मचा स्टोरी बोर्ड केला होता. त्यामुळे एक ती कला माझी डिसाईड माझी चालूच राहिली. आणि अंकुशला वगैरे हे माहिती होतं की त्यावेळेला मी करत होतो ना, कारण आमचा प्रवासच एकत्र झाला होता. बरोबर. ठिकाण पण डिसाईड केली ती कला कुठेतरी चालू राहिली माझी. त्याच्यानंतर मी अनेक नाटकांची जाहिराती वगैरे करायला लागलो. जवळजवळ 20-25 सिनेमांची मी जाहिराती केलेल्या आहेत. त्याच्यानंतर माझी दुसरी एक कला म्हणजे मला गायला आवडतं. क्या बात आहे. ते सुद्धा माझ्या आवडीचा विषय आहे. मध्यंतरी आम्ही म्हणजे अनेक ठिकाणी ऑर्केस्ट्रा वगैरे कराओके बेसिकली खूप गायला वगैरे. आणि आता सध्या मी एक मालिका केली होती, मला आवडतेच तुम्हाला. त्या मालिकेमध्ये काम करत असलेली दीपाली चौगुले, पण ती छान गाते. तर तिच्याबरोबर सुद्धा मला असं वाटतं की काहीतरी वेगळं एक सुरू करावं, म्हणजे असं कराओके गाण्याचं न करता 2 पात्री असं काहीतरी एक छान कलाकृती आणावी ज्याच्यामध्ये ती उत्तम गाते. तर तिच्या बरोबरीनं गाताना माझा फार मोठा कस लागणार आहे गायक म्हणून. एवढा काय गायक नाही, पण आपण एक कला म्हणून तुम्ही संगीताचं सुद्धा एक काय म्हणतो आपण त्याला आराधना करताय संगीत. हो, मला आवडतं ते आहे. परत मला डेकोरेशन्स करायला खूप आवडतं. घरच्या गणपतीचं डेकोरेशन सार्वजनिक पण मी करत होतो, पण त्याला प्रचंड मेहनत लागते. काही मालिकांचं मी कला दिग्दर्शन पण केलेलं आहे. अच्छा. हो. मग झी त्यावेळेला अल्फा मराठी होतं, त्यावेळेला रेशीम मराठी नावाचं होती. श्रीतसी सौ नावाचा एक असा एक शो होता. बरोबर. त्याचं मी सेट डिझाईन केलं होतं. बऱ्याच मालिकांचं वगैरे केलं. आपण यांना हसरत का या मालिकेचं सेट डिझाईन केलं होतं. इंटरेस्टिंग. हा, मी असं खूप जसं त्यावेळेला जसं तो हवा येऊ द्या कार्यक्रम वगैरे हास्य चित्र असा, तसं मी त्याचा सेट डिझाईन केला होता. फार कशाला कॉमेडी एक्सप्रेस त्याचं सेट डिझाईन केलं होतं. अगदी सुरुवातीचा डिझाईन माझा आहे सेट डिझाईन. आणि कॉमेडी एक्सप्रेस हे जे टायटल आहे ते सुद्धा मीच डिझाईन केलं होतं. आणि असं बरंच त्यावेळेला करत होतो. आतापर्यंत खूप छान माहिती सर तुम्ही सांगितली. आणि अभिनय क्षेत्रामध्ये तुम्ही खूप साऱ्या चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले. तर त्या चित्रपटांची काही अशी ठराविक चित्रपटांमध्ये भूमिका निभावताना तुम्हाला काय आठवणी आल्यात का, किंवा कशा पद्धतीने तुम्ही कोणते ठळक चित्रपटाची नावं सांगू शकता? एक तर म्हणजे ज्या सिनेमामुळे आपल्याला महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलो होतो म्हणजे गाढवाचं लग्न, आणि मग त्याच्यानंतर आलेला दे धक्का, ह्या 2 सिनेमांनी ना अगदी घराघरात मला पोहोचवलं. आणि अशा त्या वेगळ्या पद्धतीच्या भूमिका आहेत. एकामध्ये गे आहेत, एकामध्ये मी साडी नेसलोय. नऊवारी साडीचं एक वेगळं माझ्यासाठी एक वेगळा एक रिस्पेक्ट आहे त्याबद्दल. त्यामुळे त्या सिनेमाला ना मला खरं सांगतो ना, म्हणजे प्रत्येकामध्ये ना बाप असतो, आई असते, पुरुष असतो, बाई असते. म्हणजे बाईमध्ये पण पुरुष असतो असं वगैरे असं मला वाटतं. त्यांच्या ॲग्रेशन मध्ये किंवा त्यांच्या ह्याच्यामध्ये तर एक ॲटिट्यूड कुठेतरी काही ना काही त्या गोष्टी असतात. तर मला असं वाटतं ना, त्या नऊवारी साडीनं मला गाढवाच्या लग्नातल्या त्या सदाबाईनं मला ना मनोरंजन करण्याबरोबरीला मला ना त्या नऊवारीचा एक सन्मान राखण्याची, किंवा सदाबाईचा रोल करत असताना मला एक गोष्ट अशी जाणवली की आपल्या हातून एक म्हणजे सन्मानजनक लोकांचं प्रेम मिळावं यासाठी मला नऊवारी साडी नेसायला लागणार. आणि त्या साडीत मला लोकांनी एवढं अप्रिशिएट केलं. म्हणजे त्याच्यानंतर माझा विलन म्हणून पण एक प्रवास वेगळा सुरू झाला. पण ती जी भूमिका आहे गाढवाच्या लग्नामधल्या सदाबाईची, ती अगदी घराघरात मला घरातला एक मेंबर लोकांनी केला. मी गावाखेड्यात गेल्यानंतर दे धक्का आणि गाढवाचं लग्न यासाठी मला ओळखलं जातं. पण खऱ्या अर्थानं माझ्यात मोठं परिवर्तन माझ्या आयुष्यात घडलं ते म्हणजे फक्त लढ म्हणा यामधला भास्करराव राठीकर. मला एक फार बरं वाटतं की ती भूमिका आपल्याकडे आली जरी असली ना तरी आपला मूळ स्वभाव तसा नाही आहे की आपण म्हणजे ॲटिट्यूड असणं त्या भूमिकांमध्ये जे गरजेचं होतं ते मला तिकडे आणण्यासाठी ना मला संजय जाधव हे दिग्दर्शकांचं, महेश मांजरेकर यांनी खूप मला त्यांनी बंदिस्त ठेवलं. मला कधीच असं रिलॅक्स होऊ दिलं नाही. सतत मला अलर्ट राहण्यासाठी त्या भूमिकेमध्ये मला सतत भान ठेवत मला मिळायचं. तर ह्या गोष्टीनं मला त्या माणसांनी
शिकवल्या त्या भूमिकांनी आपल्याला एक वेगळं, आपल्याकडे एक दालन खुलं केलं, आपल्यासाठी एक गॅलरी ओपन झाली. त्यानंतर मला एक सिरियस अभिनेता म्हणून पण जरा थोडंसं लोकांनी थोडंसं सिरियसली घेतलं. तर भास्करराव पाटील, फक्त लढ म्हणामधला भास्करराव पाटील, दगडी चाळमधला चंदूमामा, लयभारीतला सखा, या भूमिका माझ्या आयुष्यात एक वेगळं चॅनल माझ्यासाठी त्यांनी ओपन केलं. त्यामुळे त्यांचं फार मोठं योगदान आहे. काकस्पर्श खरंच म्हणजे आपला कोणीतरी ह्या अशा भूमिकांसाठी विचार करतोय, तर ते लढ म्हणापासून झालं. बरोबर, मांजरेकर जर म्हणाल म्हणजे माझ्यासाठी ते आहे, ते पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा असे ते सर म्हणाले ना, तर मला असं वाटतं की ते म्हणाल्यामुळेच काहीतरी करू शकलो. ते पाठीवर एक शाबाशी थाप मिळणार असताना तर त्या भूमिकेमुळे मिळाली आणि एक वेगळी गॅलरी. गाढवाचं लग्न आणि मग आपला दगडी चाळमधला चंदूमामा, या दोन भिन्न गोष्टी आपल्याला करायला मिळाल्या आपल्या आयुष्यात. मला असं वाटतं की कुठेतरी रंगदेवता आपल्यावर कुठेतरी प्रसन्न आहे किंवा कुठेतरी त्याचा आशीर्वाद आहे, म्हणून आपल्याला आपल्याकडून या गोष्टी घडत आहेत. नक्कीच सर. आणि जसं तुम्ही म्हणाले ती भूमिका आपल्या मनापर्यंत पोहोचतात आणि ते कलाकाराला सुद्धा ती भूमिका वटवताना त्या अनुभवातून जावं लागतं किंवा त्या अनुभवातून तो अनुभव चांगल्या पद्धतीने करू शकतो. बरोबर. तर त्यातला एखादा डायलॉग किंवा त्यातलं एखादं काही तुम्ही आठवण सांगू शकता? आता त्यातली आठवण काय सांगायची, फक्त मी एवढंच सांगतो, म्हणजे दे धक्कातली ती जी भूमिका माझी आहे सोंदऱ्याची हेमल्या, तर ते भूमिका करत असताना किंवा ती भूमिका माझ्याकडून झाली तर त्यावेळेला बऱ्याच लोकांचा गैरसमज झाला माझ्याबद्दल की हा तसाच आहे. पण आणि मग त्याच्यानंतर काय होतं, एखाद्या गोष्टीचे चांगले पडसादही म्हणतात, पण कलाकार म्हणून काम करताना आपल्याला त्याच भूमिका आपल्याकडे येण्याचे चान्सेस पण खूप असतात. तर त्यावेळेला तुम्हाला ती नाही म्हणण्याची किंवा न करण्याची ताकद सुद्धा आपल्याकडे ती यायला हवी. आणि ती आल्यामुळे मी फार त्याच्यात भूमिकांमध्ये रमलो नाही. पण लोकांचं एक आपल्याकडे एक डिक्लेअर लागतं लोकांना, अरे हा विनोदी नट, हा अशाच भूमिकांसाठी जन्माला येतो असं म्हणून स्टॅम्प मारतो. फक्त आपली एक प्रबळ इच्छा पाहिजे की मला हे टाळायचंय. एक नॉवेल्टी होती माझ्या आयुष्यात ती भूमिकेमध्ये, ती करून बघितली. आता माझ्यासाठी तो विषय संपला. ते पण ह्या भूमिकांनी आपल्याला जगवलं, आजपर्यंत जगवत आहेत. म्हणजे बघा ना, मी जर एखादी मालिका केली असती 2005 सालची वगैरे, पण 5 सालचा सिनेमा आजही दाखवला जातो टीव्हीवर, पण ती मालिका दाखवली जाणार लोकांच्या मनात आजही त्या भूमिकेमुळे आपण जिवंत आहोत. मला असं सिनेमा आणि नाटक आता आणि वेब सिरीज यामुळे दीर्घकाळ तुम्ही ना तुमच्यातले कलाकार लोकांच्या मनात घर करून भाऊ शकतो असं मला वाटतं. म्हणजे आपण आज असंही म्हणू शकतो की जे इन्फ्लुएन्सर्स आहेत आणि त्यांनी जर पूर्वीचा एखादा सिनेमा किंवा त्यातलं एखादं काम कोणत्याही अनुषंगाने पॉडकास्ट मध्ये म्हटलं किंवा काहीतरी असं त्याबद्दल चर्चा केली तर त्या जुन्या कॉन्टेंटची मागणी पण लगेच वाढते. नाही, काय होतं ना की एखादी कलाकृती जर घडत असेल ना आणि ती जर उत्तम असेल तर ती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ना किंवा प्रेक्षक म्हणून तुमच्याकडे येणारी ती मंडळी कोणीही असू शकते. या क्षेत्रातील मातब्बर मंडळी सुद्धा असतील, सामान्य प्रेक्षकही असतील, पण आपल्याकडे एक सर्रास असं आणि एक मोठ्या सेलिब्रिटींनी त्याबद्दलचं एक स्टेटमेंट करणं, अर्थात ती कलाकृती उजवी आहे, उत्तम आहे याबद्दल निर्विवाद ते मान्य करायलाच हवं. पण सेलिब्रिटीने सांगितले म्हणून आज त्याला ते हाऊसफुलचे बोर्ड लागले. ते मला असं वाटतं त्या नाटकाचं, त्या संस्थेचं, त्या कलाकारांचं नशीब आहे की आजही 500 प्रयोगानंतर सुद्धा लोकांना ते आवडते. तर मला असं वाटतं ना की अशाच सेलिब्रिटींनी अजूनही काही आपली आजूबाजूला नाटकं काही होत आहेत. काही नाटकांची चर्चा होते, काही नाटकांची चर्चा होत नाही. बरोबर. ज्या नाटकांना तुम्ही जर गेला तर कदाचित तुम्हाला तिथे सुद्धा काहीतरी नवीन सापडेल. फक्त काय होतं ना, उत्तम कलाकृती ही आता कोणाची मागती जरी राहिली नाही तर सर्वसामान्य कलाकाराला सुद्धा त्याच्याकडून काहीतरी अप्रतिम काम होऊन जातं. म्हणजे आज आपण जर विचार केला ना, आज गेली कित्येक वर्ष मुंबईतल्या क्रिकेटर्सच भारताच्या टीममध्ये नाव होतं, पण कालांतराने इथून आला तिथून आला, बँगॉलमधून गांगुली आले, धोनी सारखा झारखंडमधून आला. त्यामुळे आता इतर राज्य सुद्धा आता ती मागते तरी राहिली नाही. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की ना फक्त या मातब्बर लोकांनी, मोठ्या जाणकार कलाकारांनी इतर नाटकांना सुद्धा हजेरी लावावी आणि बघावं. कदाचित आजूबाजूला सुद्धा खूप चांगलं झालंय. त्यामुळे काय होईल माहिती ना की जसं आज
देवबाभळीमध्ये कोणी नाव आलं नसताना सुद्धा उत्तम कलाकृती आज घराघरात पोचते. ते दोघी अप्रतिम गातात, करतात काम छान. लेखक प्राजक्त देशमुख उत्तम ते सगळं केलं लेखक, आणि संस्थाही उत्तम आहे. तर मला असं वाटतं की हे सगळं घडवून आलंय. तर ते इतर ठिकाणी पण काही गोष्टी आहेत घडतात, त्याकडे बघणं फार महत्वाचं आहे. बरोबर. त्यामुळे सेलिब्रिटींनी अशा इतर नाटकांना पण जाऊन बघावं. आता काय मी काम करत असलेल्या माझ्या नाटकाला पण तुम्ही यावं असं मी माझ्या मित्रांना सांगितलं. पण काही सेलिब्रिटी आहेत ज्यांच्यापर्यंत मी कधी गेलो नाही किंवा माझं त्यांच्याशी फार राखलं नाही किंवा ते माझ्या नाटकाला येतील असं खूप गाजल्यानंतर येतील कदाचित. जसं आमचं यदाकधीची नाटकाच्या वेळेला झालं, मोठे सेलिब्रिटीज त्यावेळेचे नाटकाला येऊन हजेरी लावून डॉक्टर लागून सारख्या मोठ्या व्यक्तिमत्वाने आमच्या नाटकाला बेल दिले. तिसरी घंटा ज्याला आपण म्हणतो ते देणारे लागू सुद्धा होते. तीन वेळा नाटक पाहिलं होतं. तर मला असं वाटतं हे नाटकाचं अशा मोठ्या कलाकारांनी येऊन बघणं हे त्यांचं आशीर्वाद दिल्यासारखं आहे. पण महत्वाचं काय माहिती आहे ना, ती जर कलाकृती उत्तम आहे ते तिथपर्यंत प्रेक्षक येणार म्हणजे येणार. नक्कीच. तर त्याला कॉन्ट्रोवर्सीची गरज नाही किंवा कशाची गरज नाही. ते उत्तम आहे, ते फ्लॅश होणारच आहे. असं म्हणतो सर आपण, आज जर झाड लावलं ते काही वर्षांनी त्याची फळं मिळतात. तर ते झाड लावणं, त्याची जोपासना करणं हे आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे. आपल्या मनात असलेलं आपल्या स्वप्नांचं बीज आपण जर रोवलं आपल्या सुपीक मातीमध्ये, तर आपण नक्कीच त्याच्यावर काम करून, त्याच्यावर सातत्याने अभ्यास करून, स्वतःला प्रशिक्षित करून नक्कीच पुढे जाऊ शकतो. नाटक आणि चित्रपट या क्षेत्रामध्ये समजा जर आपण तुमचा पूर्वार्ध किंवा पूर्व अनुभव जर बघितला, तर तुमचं आम्हाला थोडक्यात असे काही प्रसंग सांगू शकाल का ज्यामध्ये तुम्हाला वाटलं की हे जे आपण करतोय ते आपल्यासाठीच आपण करतोय, म्हणजे त्यामधून आपल्याला आनंद मिळतोय. जसं की मी माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगतो की तुम्ही ते काम करा ज्याने तुम्हाला ते काम नाही वाटणार. म्हणजेच तुम्हाला ते काम आवड असले पाहिजे, आवडीचं असलं पाहिजे, छंद वाटला पाहिजे, त्याच्यात तुम्ही एक्सपर्ट पाहिजे, त्याचं समाजाला गरज पाहिजे आणि त्यातून तुम्हाला पैसे मिळाले पाहिजे. थोडक्यात कुठलीही कला जी आपल्याला येते, जी आपल्याला भावते, त्या कलेची तुम्हाला नशा झाली पाहिजे. आणि ती नाही मिळाली का तुम्ही ना, जसं सरळीच आहे, पण एखाद्या दारुड्याला संध्याकाळच्या वेळेला दारू नाही मिळाली तर त्याचा हात थरथरतो ना, इतके तुम्ही ना डिस्परेट असले पाहिजे तुमच्या कलेविषयी, तुमच्या आवडत्या गोष्टीविषयी. आणि मला असं वाटतं ना, कुठलीही कला असं करा ना तिच्यावर प्रेम की प्रेयसीसाठी आपण किती काळ थांबतो. आपण असं म्हणतो का अजून मला यश मिळालं, असं यशाच्या बाबतीत तिची व्याख्या करतो आपल्या कलेकडून. पण हेच जर त्याला एखाद्या गर्लफ्रेंडने तुम्हाला सांगितलं मी येते आता पोचेल 5 मिनिटात असं म्हणून ती जेव्हा 2 तास लावते, तेव्हा तुम्ही असं म्हणता का 2 तास वाट बघायला लागली नाही, असं आजूबाजूच्या लोकांना सांगता का फ्रस्ट्रेटेड नाही. ही तुमची आवड आहे, प्रेम आहे तिच्या, थांबायला तयार, म्हणजे थांबायची तयारी आहे ना तुमची, पेशन्स आहेत. मग याच्याकडे तुम्ही कलेकडे असं तुम्ही ह्या विचाराने काय बघता, एका प्रेयसी सारखं म्हणा, आय वेट फॉर हर, कधी म्हणेल तोपर्यंत, ती मला आत्मसात करेपर्यंत किंवा त्याच्यामध्ये सो कॉल्ड मला यश मिळेपर्यंत. नक्की इतकं असेल ना तर मला असं वाटतं ह्या गोष्टी तुम्हाला फारशा जड नाही घेते, असं बायफर्केट करून ठेवायला पाहिजे. बरोबर. आणि कलाकार म्हणून सुद्धा तुमचा अनुभव जो आहे तो खूप समृद्ध आहे. तुमच्या थोडंसं शैक्षणिक जीवनातील काही अनुभव किंवा त्याच्या काही आठवणी तुम्ही सांगू शकता? एकतर आम्ही ना सर्वसामान्य कुटुंबातले, की ज्याला आपण म्हणतो ना मध्यमवर्गीयांपेक्षाही खालचा मध्यमवर्गीय असं आपण ज्याला म्हणू शकतो. प्रतिकूल परिस्थिती याचं मी कधी भांडवल केलं नाही. आम्ही अशा परिस्थितीत जन्माला आलो जिथून आपल्याला पुढे प्रवास करायचा. त्यामुळे उत्तम काय ते माहिती नाही. तर उत्तमाकडे जाण्यासाठी मग काय आहे, मला उत्तम काहीतरी मला जर खायचं असेल, माझ्याकडे पैसे यायला लागले तर माझ्याकडे लक्ष जावं असं माझे काहीतरी मी काम करायला हवं. माझ्याकडे जे कुठलं तरी स्किल मी असं डेव्हलप करायला हवं. मला वाटतं आत्ताच्या पिढीकडे ना खरं तर फार मोठा टास्क आहे की कसं सर्वाईव्ह व्हावं. कारण ऑपॉर्च्युनिटीज कमी आहेत असं दिसतं त्यांना आणि बडी तादाद मी सगळी माणसं बाहेर पडत आहेत. तर मला असं वाटतं ना की तुमच्यातलं स्किलच तुम्हाला ना जगायला काहीतरी एक साधन असेल सर्वाईव्ह होण्याचं, तर त्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि ते स्किल अचानक डेव्हलप होत नाही, ते लहानपणापासून स्वतःला ना फाइंड आउट करायला हवं. स्वतःची टेस्ट घ्यायला हवी, मला कशात आणखी आवड आहे, मला कशात आवड आहे. आणि मग प्लॅन A, B, C आपल्याकडे रेडी राहतात. मग ते
आपण जगायला सुरुवात करतो. ते तसं असणं फार महत्वाचं आहे. कारण एकाच गोष्टीवर अवलंबून तुम्ही आजकाल राहू शकत नाही. त्यामुळे मल्टी टॅलेंट असेल तर जास्त तुम्ही हे घेता. हेही तितकंच खरं आहे. एक कला असेल त्याला फोकस केल्यानंतर सुद्धा ते अचीव्ह होऊ शकतं. पण हे काय प्रत्येकाच्याच बाबतीत होईल असं नाहीये. आणि प्रत्येकाच्याच बाबतीत तो मल्टी टॅलेंटेड असेलच असं नाहीये. त्यामुळे स्वतःचा शोध घेणं हे फार महत्वाचं आहे. मला मी कशात कम्फर्टेबल आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याचा आपलाच आपण शोध घ्यायला हवा. नक्कीच. तर तो आपण जेव्हा शोध घेतो तेव्हा आपल्याला एक प्रकारे शांत ठिकाणी म्हणा किंवा मनाला शांत करणं खूप गरजेचं आहे. आज आपण म्हणतो की दिवसाला माणसाच्या मनात 60,000 पेक्षा जास्त विचार येतात आणि आपलं मन हे खूप असं म्हणतो ना की ते एका ठिकाणी स्थिर होण्यासाठी आपल्याला खूप कष्ट करावे लागतात, मेहनत करावी लागते मानसिकरित्या. त्या संदर्भात मेडिटेशन म्हणा किंवा काही अशा पद्धतीचे काही तुम्ही ऍक्टिव्हिटीज करता का ज्यामुळे तुम्ही तुमच्या मनावर काम करण्यासाठी स्वतःला असं एक शेड्यूल म्हणा किंवा एक हॅबिट म्हणा असं काही तुमचं आहे? नाही, मी असं कधी केलं नाही. एक तर मुळात थोडंसं मी काय म्हणतात देवपूजा करणारा, पण मर्यादित. त्याचा अवलंबर वाजू न देता आपलं आपलं आपण करायचं. कोणाचा विश्वास असो नसो, पण त्याचं प्रमाण कंट्रोलमध्ये ठेवा. ते आपल्यापुरतंच असलं पाहिजे आणि त्याचा अतिरेक होता कामा नये. दुसऱ्याला त्याचा त्रास होता कामा नये. अशा पद्धतीचंच आपण करायचं. तर मेडिटेशन असं जसं नाही, पण मी ना स्वतःला शांत ठेवणं आणि शांत करणं यासाठी मला माहिती नाही मी काय करतो किंवा काय किंवा मी शांत आहे की नाही हेही मला माहिती नाही. पण मी खूप विचार न करता आपल्याला काय येतंय त्या माझ्या आवाक्यातच, माझ्या क्वालिटीजच्या आवाक्यात असलेलंच मी काम करायला मला आवडतं, मी पसंत करतो. ह्या मताच आहे मी. त्याच्यामुळे ना जसे तुम्ही म्हणाल की 60,000 विचार येतात तर मी आता त्याला चक्रावलो हो आपलं कळत पण नाही सर. हा मी असावेत ते येत असावेत, मी असं म्हणत नाही की येत नाही. प्रत्येक क्षणाक्षणाला आपण विचार करत असतो, पण एकाच गोष्टीचा आपण 60 वेळा विचार करतोय का असंही होऊ शकतं है ना. तर ते माझ्या दृष्टिकोनातून का 60 वेगवेगळे विचार येतात. तर माझ्या बाबतीत म्हणाल की 60 वेगवेगळे विचार नाही ते एक दोन गोष्टीत मी करतोय त्या एक दोन गोष्टींचे 60 वेळा विचार येत असतात. सो असं बेसिकली आपण म्हणू शकतो की जेव्हा आपण विचार करतो त्या विचारांना आपण कृतीची जोड देतो तेव्हा आपण आपल्या आयुष्यात ते काम करू शकतो, आपल्याला ते अचीवमेंट करता येते. आणि त्यासाठी लागतात आपली स्वप्न. तर थोडक्यात तुमच्या स्वप्नांबद्दल आम्हाला सांगा. माझी स्वप्न एकच आहे, म्हणजे अगदी फ्रॉम दी बिगिनिंग, म्हणजे ज्या वेळेला मला अभिनेता व्हायचं होतं, मला काहीतरी करायचं होतं, तेव्हापासून माझं एकच ध्येय आहे की मला हिरो व्हायचंय का विलन व्हायचंय किंवा मला काय काम करायचंय. तर मला एवढंच कळतं की माझ्यात असलेल्या पोटेन्शियलला मला न्याय द्यायचा आहे. माझ्यातला लेखक असेल, दिग्दर्शक असेल, अभिनेता असेल, त्या दृष्टिकोनातून मला त्याला घडवायचं आहे, मला. तर त्यामुळे मी असं स्वतःला काही याच्यातच मला स्वतःला बंदिस्त करावं असं मला वाटतं. त्यामुळे माझ्यात असलेल्या क्वालिटीज मला त्याला ते खतपणी घालून करायचं. प्रत्येकामध्ये गुण असतात. आता मगाशी बोलता बोलता करता तुमचे इंटरव्ह्यू जवळजवळ मी घ्यावा इतपत मला तुमच्या सगळ्या तुमच्यातल्या क्वालिटीज दिसल्या. तर मला असं वाटतं एखादा काहीतरी पॉडकास्ट आपण असं पण करायला हवा ज्यामध्ये मी तुमचा इंटरव्ह्यू घेतो आणि तुम्हाला बोलतं करायला हवं. कारण इतक्या क्वालिटीज या माणसामध्ये आहे मला ते जाणवलं. तर मला काय नवनवीन लोकांकडून काय काय जे माझ्या क्षेत्रातले पण नाही, पण ते कदाचित मला एक माणूस म्हणून घडवण्यासाठी कदाचित आयुष्यात आलेत का, तर मला असं वाटतं की हो ह्या गोष्टी आहेत. तर आपण मी माझ्या क्षेत्रामध्येच मी काम करतोय आणि आमचं क्षेत्रात जबरदस्त आहे असं नाही. आज फक्त आम्ही एका ठिकाणी काम केलं तर 10 लोकांना दिसतं, तर तुम्ही करत असलेलं काम ते फार ठराविक लोकांना दिसतं, त्या वर्गापुरतं असतं. की वार्षिक स्नेहसंमेलन असतं ते आमच्या कॉलेजला, पण सगळ्या कॉलेजेसला कळत नाही. अशा काही गोष्टी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी ग्रेट आहे. आणि मी काय अचीव्ह करावं असा जो प्रश्न आहे म्हणजे मी काय कसं असायला हवं, मला असं वाटतं की ह्या प्रवासामध्ये मला माणूस म्हणून जास्त घडणं फार मला महत्वाचं वाटतं. कारण जर मी माणूस म्हणून धड असेल तर माझ्याकडे माणसं असतील आणि मला माणसांचा सहवास, माणसांचं प्रेम त्यांच्याबरोबर राहायला खूप आवडतं. आणि मला फार काय अचीव्ह करायचं आहे अशापेक्षा मला उत्तम काम करायचं, उत्तम नट आहे, उत्तम दिग्दर्शक आहे, एवढं मला अचीव्ह करायचं आहे. आणि अबोव्ह ऑल हा माणूस म्हणून किती चांगला आहे हे
महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठीची माझी धडपड आहे. खूप छान सर. तुमच्या या धडपडीला म्हणा किंवा तुमच्या या प्रयत्नांना म्हणा नक्कीच बळकटी येऊ आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी हो हीच प्रार्थना. आणि तुम्ही हे सर्व करण्यासाठी म्हणजे आपण म्हणू शकतो की नाटक करणं किंवा अभिनय करणं किंवा त्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका करणं जसं दिग्दर्शन वगैरे आहे, या सगळ्यांसाठी एक असतं ते म्हणजे अभ्यास आणि दुसरं म्हणजे त्याची प्रॅक्टिस. तर हे तुम्ही कसं करताय? मला असं वाटतं की आता ना खूपच सोपं आहे, सोपं झालंय. चांगलं काय आणि वाईट काय बघायला एवढं मोबाईलवर जग आले आता. ते बसल्या बसल्या उत्तम सिनेमा नसेल मला गुंतवून ठेवणार तर एका बोटावर त्याला हद्दपार करतोय. उत्तम असेल तर बघत बसतो. त्यामुळे मोबाईल सारख्या ह्या एवढी क्रांती घडवली आहे. जगभरातले सिनेमे आपल्याला या लॉकडाऊनच्या निमित्तानं मला बघायला मिळाले. त्याच्या आधी मी बघत होतो का तर त्याचं प्रमाण जवळजवळ 2% होतं. पण लॉकडाऊनमध्ये माझं 98% झालं ते. आणि लॉकडाऊनमध्ये बघितलेल्या सिनेमांनी कलाकृतींनी आम्हाला आमचा आरसा दाखवला. आम्ही कुठे आहोत याची जाणीव करून दिली आणि आम्हाला कुठे प्रवास करायचा आहे याचं सुद्धा ज्ञान दिलं. त्यामुळे मला असं वाटतं लॉकडाऊन हा आयुष्यात आला, नुकसान झालं पण बरंचसं काही दिवून पण गेला. आता जर मला फिल्म मेकर म्हणून जर काम करायचंय तर माझ्या समोर असलेले जे काही गोल्स आहेत किंवा जे मी बेंचमार्क म्हणून जे काही गोष्टी बघितलेल्या आहेत ना, मला त्यांच्या जवळ किंवा त्यांच्या वर जर जायचं तर मला काय करायला हवं, कसं असायला हवं या गोष्टीची जाणीव मला या लॉकडाऊनने दिली. त्याच्यात पाहिलेल्या कलाकृतीने दिली. मी पुढे भविष्यात जर काही करत असेल ना तर माझ्यासमोर त्या गोष्टी आहेत असं मला वाटतं. नक्कीच. आणि जेव्हा आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करायची असतात तेव्हा सर्वात प्रथम तर आपण आपल्या मनात तो विचार स्ट्रॉंग करतो की आपल्याला हे पूर्ण करायचंय आणि त्यानंतर आपल्याला साथ मिळते ती म्हणजे आपल्या कुटुंबाची. तर तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल थोडक्यात आम्हाला सांगा. काय नाही, एक सर्वसामान्य कुटुंब आहे माझं. माझी बायको अमिता जीने मला खूप सांभाळून घेतलंय. म्हणजे पैसे येत होते तेव्हाही, पैशाचा ओघ जेव्हा कमी होतो तेव्हाही, किंवा सगळ्या ह्या प्रवासामध्ये ना तिने खूप सांभाळलंय. मला सांभाळलंय म्हणण्याच्या कुटुंबाला सांभाळलंय, ज्यामुळे मी बाहेर बिनधास्तपणे मुक्तपणे काम करतोय. आणि एक विश्वास, प्रेम आणि एक आधार असं काही बरंच काही दिलंय. माझ्या दोन्ही मुलांनी सुद्धा. माझा मुलगा सार्थक आज VFX करतोय, तो जॉबला सुद्धा लागला माझा मोठा मुलगा. मुलगी दिशा जी आता या क्षेत्रामध्ये काहीतरी तिला करावं असं वाटतंय. पण ज्या प्रोसेसने मी आलो एकांकिका स्पर्धा वगैरे करत, तो इंटर कॉलेज कॉम्पिटिशन्स मध्ये भाग घेईल. आता त्याच्या 10वी नंतर आता 11वीत गेली ती. उत्तम कॉलेज आणि उत्तम ग्रुप मिळणं फार महत्वाचं असतं. जसं आम्हाला काही उत्तम लोक भेटली आणि एक जुनून आमच्या मानगुटीवर जो बसला, म्हणजे या कलेने आमच्या मनावर गारुड केलं आणि म्हणून काहीतरी करावं असं वाटलं. आणि आज ज्यामुळे मला या पॉडकास्टच्या इंटरव्ह्यूला जर बोलवावं असं वाटलं तर याचं कारण मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या सुरुवातीला मी केल्या आणि पुढे मग हा प्रवास करत इथपर्यंत पोहोचलो. तर लेखीला सुद्धा तसंच सांगितलं. खूप छान सर. नक्कीच. कारण मी कुटुंबाबद्दल जर सांगेन तर माझ्या सुद्धा कुटुंबाचं माझ्या या जडणघडणीमध्ये खूप मोठं योगदान आहे. सांगायला आनंद वाटतो आता की आज मी पेशाने जरी शिक्षक असलो, एक लेक्चरर असलो, तरी त्याची मुळं जी आहेत ती माझ्या 10वीच्या त्यावेळेला काय झालं होतं मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. 2005 साली 26 जुलै 2005 साली पूर आला होता. आणि महापुरामध्ये आमचा बदलापूरला बंगला होता. तर त्या बंगला आमचा पाण्याने वाहून गेला. त्याच्यामध्ये सगळं सामान की एकदम सर्व आपण म्हणतो ना चिखल वगैरे सगळं झालं. मानेपर्यंत पाणी होतं आणि त्या परिस्थितीमध्ये आम्ही बंगल्याच्या आत अडकून होतो. आणि रात्री 2 वाजता तेव्हा मी होतो 15 वर्षाचा आणि जवळ 9वी पास झालो होतो. 10वीत 2005 ते 6 मध्ये ऍडमिशन होतं माझं. आणि जुलै महिन्यात ही घटना घडली आणि मग रात्री 2 वाजता आम्हाला घरातनं बाहेर पडावं लागलं. आणि मग आजी, मी, आई वडील या सर्वांना मानेपर्यंतच्या पाण्यातनं बाहेर जायचं होतं. आणि मग ते दरवाजाचं लॉक उघडून आम्ही खाली उतरलो. पण बंगला म्हणजे तसं वरती असतं आणि खाली उतरलं की अजून पाणी. घरात मानेपर्यंत पाणी, बाहेर अजून पाणी. सो असं पाण्यात डुबक्या मारत मारत आम्ही बाजूच्या बिल्डिंग मध्ये 2nd फ्लोअरला गेलो आणि आमचा जीव वाचवला. आणि त्यावेळेला अक्षरशः मृत्यू समोर दिसत होता. आणि जेव्हा कळलं की आपण वाचलोय, मेलो नाही होत या पाण्यामध्ये, तेव्हा जीवनाचा खरी किंमत जी आहे, जीवनाचं मूल्य जे आहे
ते त्यावेळेला समजलं. तसं जास्त विचार करण्याचं वय नव्हतं, अल्लडच वय होतं. पण तेव्हा हे कळलं की आपल्याला मिळालेलं आयुष्य जे आहे ते बोनस आहे आणि त्याचा एक सुद्धा क्षण आपण वाया नाही घालवायचा. तर ह्या प्रयत्नातनं म्हणा किंवा या घटनेतनं म्हणा की मला वेळ न वाया घालवण्याची सवय जी आहे ती तेव्हापासून लागली. आणि मग त्यानंतर सगळं बघितली, जी वाताहत झाली होती, पुस्तकांमध्ये चिखल गेला होता, पुस्तकं काही फाटून वाहून गेली होती, अंगात घालायला कपडे नव्हते. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा मी माझ्या वडिलांना सांगितलं की बाबा या वर्षी काय 10वीत आहे मी, काय मला नाही वाटत मी काय पास वगैरे होईल, किंवा असं थोडंसं निगेटिव्ह मला त्यावेळेला थॉट प्रोसेस आले. तर माझे वडील मला म्हणाले की रोहन तू नापास झालास ना तरी चालेल, पण तू फक्त काय करायचं, शाळेतनं जे तुला शिकवलंय ना ते तू घरी येऊन मला सांगायचं आणि रोज मला समरी सांगायची म्हणजे तू काय काय आज शिकला. आणि ते नित्य नेमाने मी मार्च पर्यंत केलं. आणि कदाचित असं मला आता समजते की ते सांगण्याच्या उद्देशाने मी जे आठवण्याचा रोज सराव केला त्याच्याने मी चांगल्या पद्धतीने शिकवू शकतो किंवा शिकवण्याची मला आवड तेव्हा लागली. सो अशा पद्धतीने मग पुढे मी मुंबईला आलो. कुटुंबासोबत चेंबूरला राहायचो आम्ही आणि तिथून मी माझा डिप्लोमा कम्प्लीट केला. मग नागपूरला मी माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं. आणि मग नागपूरचं जे कॉलेज होतं आमचं ते होतं फक्त पूर्ण इंडियामध्ये 4 ठिकाणी, दिल्ली, आपलं नागपूर, कलकत्ता आणि साऊथला एका ठिकाणी होतं. तर त्यातल्या नागपूरमधल्या कॉलेजमध्ये मला ऍडमिशन मिळालं. आणि मग ते कम्प्लीट झाल्यानंतर मला कॉलेज थ्रू प्लेसमेंट पण झालं होतं. आणि त्यांनी 6 महिने मला मुदत दिली की तुम्ही काय करा, आता 6 महिन्यानंतर जॉईन करा. पण मला माहितीये की मला वेळ वाया नाही घालवायचा आहे. तर त्या 6 महिन्याच्या कालावधीत मी 3 जॉब केले. मी सकाळी एका कॉन्ट्रॅक्टरकडे जॉबला होतो, 7 ते 2 ते 2:30 पर्यंत. तिकडे इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनचं काम होतं. माझा इंजिनिअरिंगचा अनुभव होता इलेक्ट्रिकलचा, सो मी ते केलं. त्यानंतर दुपारी नॅशनल सेफ्टी काउन्सिलमध्ये मी टेक्निकल अनालिस्ट म्हणून होतो. ते मी दुपारी काम करायचं, छोटंसं काम होतं, पार्ट टाइम रोल होता. आणि संध्याकाळी आम्ही के सोमय्या कॉलेजमध्ये पार्ट टाइमच्या विद्यार्थ्यांना शिकवायचं काम केलं. सो असं मी ते 3 जॉब केले त्या 6 महिन्याच्या कालामध्ये. आणि तेव्हा मला कळलं की आपण शिकवण्याचं जे काम आहे ना संध्याकाळचं ते उत्तम करतोय, ते आपल्याला आनंद पण देत आहे आणि त्यातनं पैसे पण मिळतात आणि मुलं सुद्धा पोचपावती देतात की सर तुमचं खूप चांगल्याने समजतंय. सो अशा पद्धतीने मी त्या तिन्ही जॉब्सला कम्पेअर केलं आणि म्हटलं की टीचिंग हा माझा पिंड आहे, तो मला सापडला आणि करूनच सापडल्या गोष्टी. हे ना, करून तर बघू. हा मंत्र सगळ्यांनी जर केला ना, अवलंबला, तर मला असं वाटतं सगळ्याच गोष्टी सोप्या होऊन जातील. नक्कीच. आणि मग त्यानंतर ह्या शिक्षकी पेशामध्ये विद्यार्थ्यांसाठी काहीतरी नवीन करायचं असं काही ना काही डोक्यात चालूच होतं. आणि मग नंतर 2014 साली मला जॉन्डिस झालं, कावीळ झालं. आणि त्या कावीळ झाल्यानंतर 1 महिना मी हॉस्पिटलमध्ये होतो. मग त्यावेळी विद्यार्थ्यांना कसं शिकवणार हा विचार येत होता मनात. म्हटलं की चला आपण ऑडिओ नोट्स रेकॉर्ड करूया आणि विद्यार्थ्यांना पाठवूया. आणि मी 2014 साली ऑडिओ नोट्स बनवून विद्यार्थ्यांना पाठवल्या. विद्यार्थ्यांनी ते ऐकून त्याप्रमाणे अभ्यास करून पुढे पास झाले. मग मी 1 महिन्याने बरा झालो आणि म्हटलं की आपण काय केलं पाहिजे की टेक्नॉलॉजीला टीचिंग मध्ये वापरलं पाहिजे. आणि मग त्या ऑडिओ नोट्सला मी व्हिडिओमध्ये रूपांतरित केलं आणि माझं युट्यूब चॅनल सुरू केलं 2014 साली. मग त्यानंतर 2016 साली माझं लग्न झालं. मग माझ्या बायकोनी मला सांगितलं की तुम्ही काय करा, मोटिवेशनल व्हिडिओज बनवा विद्यार्थ्यांसाठी, जेणेकरून ते स्वतःहून प्रेरणा घेऊन अभ्यासाला लागतील, ते त्यांचा वेळ वाया नाही घालवणार. मग आम्ही व्हिडिओ त्याच्यावर शूट केले. पहिले काहीच सिस्टम नव्हत्या, काहीच नव्हतं. बायकोनी हातात मोबाईल धरून व्हिडिओ बनवला होता आणि तो व्हिडिओ जवळपास 10,000 लोकांपर्यंत पोहोचला. त्यातनं अजून मोटिवेशन मिळालं. मग मुलांना भीती असते की पब्लिक समोर बोलायचं कसं, तर पब्लिक स्पीकिंग या स्किलवर एक व्हिडिओ बनवला, तो 50,000 लोकांपर्यंत पोहोचला. त्यानंतर नॅशनल सेफ्टी काउन्सिलचा अनुभव होता, त्यामुळे सेफ्टी ट्रेनिंगचा मराठी मधला व्हिडिओ बनवला, तो 30,000 लोकांपर्यंत पोहोचला. असं सगळं करता करता मग ती सवय झाली की आपण डिजिटल माध्यमाने सुद्धा लोकांपर्यंत पोहोचू शकतो. मग त्यानंतर 2 वर्षांनी आपल्या सक्सेस टॉक शोची सुरुवात केली आणि आता रिसेंटली 100 पेक्षा जास्त एपिसोड आपले होत आहेत. आपला एपिसोड 103 नंबरचा आहे. सो
खूप छान वाटतंय या जर्नीमध्ये 100पेक्षा जास्त माणसं मला मिळाली, भेटली आणि त्यांच्यासोबत असं 1-1.5 तास ऑन कॅमेरा, ऑफ कॅमेरा 1-2 तास बोलता आलं. ऑलरेडी 101 माणसं येऊन गेली. 101. नक्कीच. तर हा खरं देवाने दिलेला भाग्यच आहे म्हणायला पाहिजे. एक म्हणजे ना 26 जुलैच्या त्या पावसामध्ये मला आठवत आहे आमच्या जत्रा फिल्मचा मी डबिंग करत होतो आराधना स्टुडिओला, आणि जो अंधेरीला हायवेला लागूनच आहे ते रोड टच, आणि तो ब्रिजवर काही माझ्या मित्रांनी गाड्या ठेवल्या त्या बाईक बिक, एकाने इथे ठेवली होती पवई आयटीला ठेवली होती, तो राहत होता कुठेतरी कांदलमार्गला वगैरे, आणि त्याची जी बाईक वाहून गेली आणि हे ते सगळं वगैरे, त्याला फार पाऊसच असा पडतो ढगफुटी झाल्यावर आम्ही बाहेर येऊन बघतो स्टुडिओतून, आणि बरेच कलावंत मला अजूनही आठवतंय. माझ्याबरोबर महाडमध्ये राहणारे सुरेश पितळे नावाचे आमचे नातेवाईक पण आहेत, आणि प्लस ते व्हिडिओ डिरेक्टर पण आहेत, बरेच कोरिओग्राफर आणि बरंच काही करतात, एडिटर वगैरे. तर ते माझ्याबरोबर चालत घरी आले. ते 4 तास लागले अंधेरीहून मला बोरिवलीला घरापर्यंत चालत यायला. मध्ये गोरेगावच्या ब्रिजवरून जाताना त्या म्हशी भागात चालल्या, सगळं पाहिलं. म्हणजे एकंदर हे झालं मुंबईची परिस्थिती. जस्ट इमॅजिन करतो की डेप्युटी मुंबई पुरतीच आहे का ते बाहेर. मग घरी गेल्यानंतर बातम्या बितम्या सगळं पाहिलं. महाडमध्ये तर हा चिपळूणमध्ये तर भयानक आणखी, म्हणजे मुंबईत सुद्धा मी आता सगळं जो घर वाहून गेलं हे सगळं मी इमॅजिन करू शकतो काय परिस्थिती झाली असेल वगैरे. गेल्या वर्षी चिपळूणमध्ये पण हे सगळं झालं. म्हणजे काय होतं ना की आयुष्यात येणारे जे प्रसंग आहेत ना, ते प्रसंग मला असं वाटतं ना माणूस घडवायला येतात. हो, म्हणजे आपल्याला घडवायलाच येतात ते. त्यातून आपण किती स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, आपलं काहीतरी थॉट, एक वेगळा नवीन विचार सुद्धा आपल्याला देऊन जातात, आणि त्याच्यातून स्वतःला आपण घडवत असतो. त्यामुळे मला असं वाटतं ना बरे वाईट हे अनुभव ना हे काहीतरी शिकवायला आले, आणि मला वाटतं आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्याला काहीतरी ना शिकवायलाच आलेली असते, काहीतरी वेगळा थॉट देऊन जायला आली असते. ती फक्त आपल्याला कळायला हवी, त्या व्यक्तीला आपण व्यवस्थित रिसिव्ह करायला. नक्कीच. कारण तुम्ही जसं आता म्हटले की पुराणी मला काय शिकवलं, तर पुराणी मला हे शिकवलं की इथं वेळ नाही वाया घालवायचा, आणि किती कठीण प्रसंग आला तरी नेटाने त्याला सामोरे जायचं. आणि याच्या व्यतिरिक्त सर की ह्या घटनेला आधारून मी माझ्या शिक्षणामध्ये सुद्धा एक पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स केला डिझास्टर मॅनेजमेंटवर, आणि त्यातनं मी आता एक कोर्स सुद्धा डेव्हलप केला आहे की तुम्ही डिझास्टरच्या वेळेला कशा पद्धतीने स्वतःला प्रिपेअर करायचं. सो असं पण मी पुढे त्यामध्ये काम केलं, आणि नक्कीच त्याला इतका न्याय नाही देता आला, पण त्यावर कधी पुढे काम नक्कीच केलं. नाही म्हणतो ना, प्रत्येक वेळेला काय आपण प्रत्येक म्हणजे पहिल्याच प्रयत्नात आपण यशस्वी होऊ असं काही नाही. एका वेळेला थोडंसं रिकन्स्ट्रक्ट पुन्हा करावं लागतं. त्यामुळे आहे तो आयुष्याचा एक भाग आहे, शिकण्याचा एक भाग आहे, किंवा चांगलं काही होण्यासाठीचा एक तो भाग असेल. नक्कीच. जसं तुम्ही मगाशी लॉकडाऊनचा उल्लेख सांगितला, तर लॉकडाऊन मध्ये सुद्धा असंच झालं की रोहन सर तुम्ही 2014 पासून हे युट्यूब वगैरे करताय, तर आम्हाला पण करायचंय, सांगा आम्हाला. मग प्रत्येकावर 1-1 तास फोनवर बोलणं होत गेली की असं कर, तसं करा, हे करा, ते करा, ट्रायपॉड मागवा, असं करा. सो म्हटलं की जर आपण प्रत्येकाला जर असं फोनवर सांगत बसलो तर किती वेळ जाईल. त्यापेक्षा मग मी एक पुस्तकच लिहिलं, व्हिडिओ क्रिएशन वर्कबुक म्हणून, आणि त्या पुस्तकात मग पूर्ण कशा पद्धतीने तुम्ही तुमचं युट्यूब चॅनल सुरू करायचं, त्यात काय काय तुम्ही विषय मांडले पाहिजेत, कशा पद्धतीने ऑडियन्सला तुमच्या ज्ञानाचा फायदा झाला पाहिजे, हे सगळं त्यामध्ये रितसर असं एक वर्कबुकच बनवलं आणि ते अमेझॉनवर उपलब्ध करून दिलं. सो अशा घटना काही ना काही होतं त्या आयुष्यात. आणि काय होतं एक आता आम्ही पण आता सिनेमामधून ज्यावेळेला नाटकामधून जेव्हा सिनेमात आलो, महेश मांजरेकरांचं फार मोठं योगदान आहे की त्यांच्यामुळे चांगल्या भूमिका, चांगल्या लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे आयुष्यात संतोष पवार सारखी माणसं, महेश मांजरेकरांसारखी माणसं, सिद्धार्थ जाधव, समीर चौगुले, हे काही माणसं, असं काही बरंच काही ना, प्रत्येक जण आपापल्या परीने ना आपल्याला समृद्ध करायला लागलं. बरे वाईट आयुष्यात अनुभव येतच असतात वगैरे, पण त्यातून आपण कसं ते पार करून पुढे जातो ना, एक आपल्याला आयुष्यच काही खूप शिकवून जात असतं, आणि ते करता करताच शिकता येतात. त्याची मी जरा थिअरी जरा वाचून प्रॅक्टिकल आयुष्य गरज. सर तुम्ही आता जे पुढे भविष्यात तुम्ही म्हणाले की तुम्ही चित्रपट दिग्दर्शन वगैरे करण्यामध्ये पण जाणार आहात, तर थोडक्यात एक असा आपण आता विचार करूया की तुम्ही पुढच्या 5 वर्षांनंतर स्वतःला कसं बघताय? मी स्वतःला एक असा दिग्दर्शक बघतोय ज्याला क्लास मास या दोन्ही प्रकारच्या प्रेक्षकांनी नोटीस केलंय. अरे यार, असं उत्तम काम असतं,
उत्तम यांचे फिल्म्स असतात. हे काहीतरी थॉटफुल देतो हा माणूस. मी मनोरंजनाबरोबर आहे ना, आपण हे नाटक का पाहिलं, हा सिनेमा काय सांगून जातो शेवटाला, हे सांगत असताना सुद्धा नुसतं आपल्याला विषय नाही ना, नाहीतर त्यांना नुसतं जरी आपण सिनॉप्सिस जरी आपले दिले असते, अरे मस्त विषय आहे असंही करता आलं असतं, मग सिनेमा अशा करायला हवा. बरोबर. एक चित्र सदृश्य माध्यम ज्याला आपण चित्रपट म्हणतो, तो बोलपट होता कामा नये. चित्रपटाला ही चित्रांचीच भाषा असली. मला असं वाटतं ना, व्हिज्युअल आपण काय दाखवलं ना, त्याच्यातूनच लोकांनी समजायला पाहिजे. एखाद्या चित्रात बघून आपण अच्छा हे याला म्हणायचंय एखाद्या चित्रात, तर तसंच आहे. तर तशा पद्धतीचे सिनेमे माझ्या हातून काहीतरी व्हावेत, तशा पद्धतीची नाटकं माझ्याकडून काहीतरी व्हावीत. आणि जोपर्यंत मी फिट आहे तोपर्यंत मी नाटकामध्ये स्वतः ॲज अन ॲक्टर काम करत राहणार, सिनेमातही काम करत राहणार. स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आपलं असायला हवं, ही माझी मनीषा आहे आतली. आणि मला असं वाटतं उत्तम नवनवीन लेखक जी मंडळी आहेत, जी एकांकिका राज्यनाट्य स्पर्धेत आपल्याला बघायला मिळत आहेत, कलाकार मंडळी सुद्धा आहेत, त्यांना एक उत्तम प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी सुद्धा एक वेगळा माझा प्रयत्न राहणार आहे भविष्यामध्ये. आणि आपल्या प्रोडक्शनच्या मार्फत आहे ना, उत्तम फिल्म देण्याबरोबर उत्तम लेखक आणि दिग्दर्शक घडवायला हवेत म्हणजे ते उत्तम आहेत म्हणून आपण ते निवडायला हवेत नवोदितांना घेऊन, आणि त्यांना एक चांगलं व्यासपीठ देण्यापेक्षा ना, त्यांच्या नशिबात जर असेल तर ते येतीलच आपल्याकडे. पण मला असं वाटतं अशाच चांगलं एक टॅलेंट आपण शोधायला हवं आणि त्यांना काहीतरी एक प्लॅटफॉर्म द्यायला हवं. कारण उमेदीच्या काळात आम्हालाही वाटत होतं आम्हाला कोणी घेईल का, आम्हाला कोणी देईल का करायला. तर ते मला फार महत्वाचं वाटतं. आणि कसं होतं की ना, आता आज सिनेमासाठी सुद्धा निर्माता शोधणं खूप जिकिरीचं झालेलं आहे. सहसा कोणी कोणावर विश्वास ठेवत नाही किंवा या सगळ्या गोष्टी होतात. काय होतं ना, मागचा त्या निर्मात्याला असा वाईट अनुभवलेला असतो, तो ताक सुद्धा गुंगून पितो. तर त्यामुळे आणि असं काही नाही की नवोदितच सुरुवातीला माती खातात, एस्टॅब्लिश लोक सुद्धा माती खातात, असं पण आहे. असं काही नाही त्यांना एक्सपिरियन्स आहे म्हणून ते उत्तमच करतील असं काही नाही, आणि नवीन आहे म्हणून तो मातीच खाईल असं काही नाही. असं काही पॅरामीटर्स आपण असं डिफाईन नाही करू शकत. त्यामुळे चांगल्याचा शोध घेणं आणि चांगल्या कलाकृतींच्या माध्यमातून ते मांडणं, आणि आपल्या समाजात अजून जर इतके विषय घडत आहेत खूपच, त्यातल्या बारकाईविषयी ते आपल्या प्रेक्षकांसमोर सादर करणं एवढंच ध्यास आहे. खूपच छान सर. तुमच्या भविष्यातील वाटचालीला आमच्या खूप खूप शुभेच्छा. आणि संपूर्ण आपण म्हणू शकतो की एक संपूर्ण ताकदीने तुम्ही तुमच्या भविष्याला गवसणी घालालच, तुमच्या स्वप्नांना पूर्ण करालच, हा आत्मविश्वास तुमच्यासोबत कायम राहू दे. आमच्या दर्शकांना जर तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर ते तुमच्याशी संपर्क कसा साधू शकतो? माझं नाटक आहे वाक काय प्लॅन नावाचं नवीन नाटक आलेलं आहे, जे नाटक मी दिग्दर्शित केलंय. एक धमाल सस्पेन्सफुल कौटुंबिक कॉमेडी नाटक आहे. या नाटकाला माझ्या या तिकडे मला भेटा. म्हणजे मला असं वाटतं की मला नुसतं भेटायला येण्यापेक्षा ना, मी काय करतोय आणि मी काय करत आहे सध्या ते बघा सुद्धा. प्रेक्षक म्हणून आला तरी उत्तम आहे, आणि काही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नाटकाला अवश्य आहे. तिथे आपला डायरेक्ट 1-to-1 कॉन्टॅक्ट होऊ शकतो आपला, नक्कीच आणि बोलता पण येईल. नक्कीच. तर या नाटकाबद्दल थोडक्यात आमच्या दर्शकांना काय सांगा? हे नाटक आहे एका साडीत घडणाऱ्या फॅमिलीची गोष्ट आहे. आणि मग आजकाल तर इतकं स्वार्थी जग झालंय, रक्ताची नाती सुद्धा ना इतकी पराकोटीचं ना, असं झालेलं आहे. त्यामुळे ना, काही अचीव्ह करण्यासाठी कुठल्याही थराला जातात ही घरातली माणसं, आणि मग काय प्लॅन करतात. माझे आई वडील आपलं घर विकत नाहीत म्हणून मुलं काय लेवलला जातात, काय करतात. मग आई वडिलांनी त्यांच्यासाठी काही वेगळा प्लॅन केला होता का, तो त्यांनी जाणूनच घेतला नाही. असं खूप सस्पेन्स ह्याच्यामध्ये असणार. आता वरकरणी हे पाहता खूप गंभीर प्रकृतीचं नाटक वाटतं, पण हे तसं नाहीये. हे धमाल विनोदी घडत आहे, पण मध्ये मध्ये जे सिच्युएशनला जे गंभीर होऊन जातं नाटक, ते खरोखर खूप अंतर्मुख करायला होतं, विचार करायला भाग पडतं. आणि लोकांच्या डोळ्यात ते सत्य आता सध्याच्या जीवनातील दाहकता आपल्याला खूप बोचते, आणि मग त्यांनी लोकांच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा असं वाटतं आमचा लेखक म्हणून गौरव बहुतेल आणि कोमल बंधारे हे खूप यशस्वी ठरलेत असं मला वाटतं. ही नव्या धाम्याची जोडी. आमच्या नाटकाचे जे म्युझिक संगीतकार जे आहेत हे नुसते तरुण आहेत, तरुणांपेक्षाही तरुण आहेत, त्याच्यासाठी म्हणतो. आणि त्यातला जो मोठा कृष्णा देवा नावाचे संगीतकार आहेत, त्यातला कृष्णा जो आहे त्याने मला वाटतं TYची का SYची एक्झाम दिली, आणि जो देवा आहे त्यांनी नुकतीच 10वीची परीक्षा पास आउट झाला. इतका तरुण तो मुलगा आहे, आणि काय उत्तम म्युझिक केलं त्याने. मला असं वाटतं की त्यांचं काम बघून मला काम आवडलं, आणि आमच्याकडे मी त्याला काम दिलं. तर मला वाटतं ना, पोर्टफोलिओ होऊन काही होत नाही.
तुमच्या कामातून तुम्हाला दिसलं पाहिजे. म्हणून म्हणतो प्रेक्षकांना की माझं काम बघायला या, मला भेटायला या, माझ्या नाटकाला या. त्यासाठी असा एक प्लॅन करा, सहकुटुंब सहपरिवार येऊन वाक का प्लॅन नावाचं नाटक बघा. हे नाटक तुम्हाला मनोरंजन तुमचं करणारच आहे, पण त्याचबरोबर एक चांगला विचार देणार. नक्कीच सर, तुमच्या या नाटकासाठी आम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. कारण नाटक बघणं आणि नाटकातनं त्या कलाकृतीचा आस्वाद घेणं, तुमचा अभिनय बघणं हे नक्कीच प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे आणि त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. द सक्सेस टॉक शोवर तुम्ही आलात, तुमचे विचार मांडलेत. तर तुम्हाला आजचा आपल्या पॉडकास्टचा अनुभव कसा वाटला? मला खूप बरं वाटलं. म्हणजे मी इंटरव्ह्यू देतो असं वाटलं नाही, गप्पा मारतो याचा फील होता. आणि सक्सेसच्या गोष्टी सांगणारा हा द सक्सेस टॉक शो आहे, तो मला फार इंटरेस्टिंग वाटला. इथे आलेली माणसं सक्सेसफुल झाली आहेत याच्याविषयी जाणून घेण्याच्या ज्या क्युरिओसिटीने तुम्ही प्रश्न विचारले, ते मला ना जे प्रेक्षकांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही विचारले ते मला फार छान वाटले. कारण एखाद्या अशाच कुठल्या तरी एका मित्राने किंवा अननोन माणसाने आपल्याला प्रश्न विचारावे, त्याला काहीतरी जाणून घ्यायचं आपल्याबद्दल, असा एक फील आला मला. ते मला जास्त छान वाटलं, जास्त लाईव्ह वाटला. त्यामुळे हा इंटरव्ह्यू नव्हता, हे गप्पांचा फड जमलाय असं मला वाटलं. कारण की याचा उद्देशच तो आहे सर की आपण असं म्हणतो की माझ्या विद्यार्थ्यांना तुमचा सहवास किंवा तुमच्याकडनं काही ज्ञान जरी डिजिटल माध्यमातून मिळत असेल तरी एक्सक्लुझिव्ह मिळणं थोडं डिफिकल्ट आहे. सो याच उद्देशाने हा सर्व केलेला प्रवास. आणि महत्वाचं म्हणजे ना, आता ह्या सक्सेस टॉकच्या सगळ्या प्रेक्षकांना मला एवढं सांगावं वाटतं की ना, जे इथली माणसं इथे येऊन गेलेली ज्यांचे इंटरव्ह्यूज तुम्ही घेतले त्यांना भेटावं असं वाटत आहे किंवा त्यांच्याशी बोलावं असं वाटतंय. असं जर वाटत असेल तर मला असं वाटतं की प्रत्येकाला काही आपले कॉन्टॅक्ट नंबर देणे शक्य नाही. तर मला असं वाटतं की ह्या सक्सेस टॉकच्या सगळ्या प्रेक्षकांनी जर मला भेटावं असं वाटत असेल आला तर आयुष्यातले अजून काही प्लॅन आपल्याला एकत्रित येऊन करायचे झाले तर ते प्लॅन सुद्धा आपल्याला करता येते. त्यांच्याकडे काही प्लॅन्स असतील तर तेही मला जाणून घेता येईल. माझ्या आयुष्यात आलेला मला काही अनुभव म्हणून मी सांगतो की आम्हा कलाकारांकडे बघण्याचा ना एक वेगळा दृष्टिकोन आहे प्रेक्षकांचा. ह्याच्याशी कसं बोलायचं, काही लोक बेधडक येऊन बोलणारे पण असतात. काही अशा संस्था असतात की त्यांना काहीतरी वेगळं, काहीतरी एक म्हणतो ना आपण चॅरिटी शो करायचा असतो, त्यांना निधी संकलन करायचं असतं. तर याच्यासाठी माझं नाटक त्यांना हवे असलेल्या दरामध्ये मी उपलब्ध करू शकतो किंवा त्यांच्या निधी संकलनासाठी माझं उपयोग होऊ शकतो माझ्या नाटकाचा. कारण काय, बरीचशी व्यावसायिक नाटकं असतात, त्यांची बिधागी, त्यांचं मानधन काही संस्थांना परवडत नाही. तर त्यांच्यासाठी माझं हे नाटक खूप प्रमाणात उपलब्ध होईल. आणि मला असं वाटतं माझ्या आयुष्यातल्या या कलेचा जर एखाद्या विधायक कार्यासाठी जर उपयोग होत असेल तर याच्यासारखा मला आयुष्यात दुसरा आनंद नाही. कारण अशा माझ्या आधीच्या काही नाटकांनी आम्ही खूप चॅरिटी शोज वगैरे केलेले आणि त्यातून बरेचशा अशा गोष्टी घडलेल्या आहेत. शाळेसाठी काही मदतीसाठी वगैरे शोज केले, काही समाजाच्या वसतिगृहांसाठी काही प्रयोग केले, त्यातून निधी संकलन झाले. तर मला असं वाटतं की ना बेधडक त्यांनी यावं आणि आपल्याशी चर्चा करावी. आणि आम्हाला आवडेल काय, त्यावेळेला माझी संस्था होती, आता तरी माझी संस्था आहे. संस्थेने हे जर नाटक केलं नसलं तरी सुद्धा माझ्याकडून जेवढं काही अजून त्यांना सहकार्य देता येईल ते मला करायला आवडेल. आणि आम्हाला महत्वाचं म्हणजे ना, कसं आहे ना, ज्यांचं बजेट नाही म्हणून तो माणूस दर्दी नाही असं होऊ शकत नाही. हे पॅरामीटर्स असं असू शकत नाही. तर मला असं वाटतं ना की अशा काही लोकांपर्यंत मला पोहोचायचंय की जे फार आपल्या कलाकारांचा लाईव्ह परफॉर्मन्स बघायला असुसलेले आहेत, भेटू इच्छित आहेत. तर अशा लोकांसाठी प्रयोग करणं आम्हाला खूप महत्वाचं वाटतं. आम्ही बाबांच्या आनंदवनात पण आम्ही प्रयोग करतो, कारण त्यांचं कार्य एवढं मोठं आहे आनंदवनात. तर आम्हाला असं वाटतं एखादा प्रयोग आपण त्यांच्यासाठी काय करू नये. तर ज्या वेळेला मी त्या प्रांतात जातो त्यावेळेला त्या ठिकाणी आमचा प्रयोग करून येतो. आम्हाला त्यांच्या आयुष्यात त्यांनी फार मोठं कार्य केलं, आम्ही फक्त एवढंसं नकावडे काहीतरी करायला म्हणजे काय करतोय तर आमच्या कलेच्या माध्यमातून त्यांचं थोडंसं मन रिझवतं. ते आपल्या हातात आहे. नक्कीच सर. आणि तुम्ही आता असं म्हटलं की निधी संकलन किंवा चॅरिटेबल ट्रस्ट किंवा असं काही करायचं असेल तर ओव्हरऑल नाटकाच्या किंवा आपण म्हणू शकतो की नाटकाच्या ओव्हरऑल बिझनेस मॉडेल बद्दल थोडक्यात आम्हाला सांगा. कसं आहे की एखादा निर्माता असतो ना, त्याला नाटक उभं करायला नाही म्हटलं तरी 15 ते
एक नॉर्मल नाटक करायला 15 लाख खर्च येतो. सेट वगैरे, सेट, म्युझिक, तालमीचा खर्च, कॉस्ट्युम्स आले, पुन्हा ओव्हरऑल सगळा तो त्याचं नाटकाचं सगळं उभं करण्याला. आणि नंतर पुढे त्यांना ना प्रत्येक प्रयोगाला किमान किमान खर्च 1 लाख रुपयाचा असतो किमान. आणि मग मध्ये ते 1 लाख कसला असतो त्याच्यामध्ये खर्च, की त्याला पेपरमध्ये जाहिरात असते, त्याच्यानंतर त्या जाहिरातीचं जवळजवळ 20 ते 25 हजार खर्च येतो. थिएटर भाडा आज नाही म्हटलं तरी मिनिमम 20 ते 25 हजार झाले. 50 हजाराचा खर्च असाच आहे त्याला. आणि त्या व्यतिरिक्त नाटक परप्रयोगाला त्याला काही त्याला कलाकारांना मानधन वगैरे द्यावी लागतात. 50,000, 50,000, 60,000 पर्यंत खर्च आहे. आज 1,10,000 पर्यंतचा खर्च. निदान आपण त्याला काहीतरी त्या निर्मात्याला मिळायला हवे. कारण प्रत्येक नाटकाला काही हाऊसफुलचे बोर्ड लागतात. असे काही कलाकारांचे गुडविल चांगलं असतं, जसं प्रशांत दामलेंचं आहे, भरत जाधवांचं आहे, की त्याला एक बुकिंगचं ते नशीबच किंवा एक म्हणतो ना रंगभूमी त्यांच्यावर प्रसन्न आहे असं म्हणतो. मग बाकीचे कलावंत आहेत ते कलावंत नाही ते आहेत. पण मग अशा लोकांच्या नाटकाकडे जाताना प्रेक्षक काय विचार करत असतील, तर मी असं विचार करतो माझ्या नाटकात काय वेगळंपण आहे. तर माझा विषय हा अतिशय सुरेख आहे, माझा परफॉर्मन्स, माझं दिग्दर्शन, म्हणजे एकंदर माझं नाटक उत्तम आहे. आता फक्त प्रेक्षकांनी यायचं आहे. अशा पद्धतीची काही नाटकं होत असतात. आता देव बावळीसारखं उत्तम स्क्रिप्ट आहे, उत्तम कलाकार आहे त्याच्यात, पण ते कलाकार नावाजलेले आहेत का, त्या कलाकृतीचं यश आहे आज जे बऱ्याच प्रमाणात गाजतंय. तर मला असं वाटतं की माझ्या नाटकाचं यश कशात आहे, तर माझा उत्तम परफॉर्मन्स आहे, माझा उत्तम विषय आहे, सादरीकरण छान आहे, मी एक पॅकेज छान आहे. आता फक्त प्रेक्षकांनी यायचंय. त्यामुळे मला असं वाटतं की मग अशा कलाकारांना घेऊन जेव्हा निर्माता काम करत असतो, हे खरं तर त्या निर्मात्याचं पण क्रेडिट आहे. रिस्क घेतली तेवढी घेते. आता फक्त काय करतोय आपण की ते लोकांपर्यंत पोहोचवायचं हा फार मोठा टास्क आहे आमच्यासमोर. ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. पण मला असं वाटतं आजपर्यंत रंगभूमीने हे नेहमीच मायबाप रसिक आपण ज्याला म्हणतो, की त्यांनी नेहमीच आमच्या अशा कलाकारांची दखल घेतली जे नवे आहेत पण जबरदस्त पोटेन्शियल आहेत. अशा कलाकारांचे नाहीतर आम्ही कधी दिसलोच नसतो. संतोष पवार सारख्या दिग्दर्शकाने आम्हाला जर घेतलंच नसतं, त्याच्यामागे ती संस्था मागे उभी राहील नसते, तर आज आम्ही दिसलो. पण यदाकाही सारख्या नाटकांनी इतकं भरघोस यश बघितले. कोणी नावाला कलाकार केवळ कलाकृती नाटक ग्रेट आहे म्हणून ते आली तिथपर्यंत प्रेक्षक, आणि ते नाटक लोकांनी उचलून डोक्यावर घेतलं. तसंच मला काहीशी आशा आहे या नाटकाबद्दल, की या नाटकाचा विषय बघून लोक प्रेमात पडतील आणि मग पुढे जे हाऊसफुलचे बोर्ड किंवा एकंदर सगळं आम्हाला सातत्यानं बघायला मिळेल. मी आज आमच्या नाटकाला प्रेक्षक नाहीये असं नाहीये, पण ज्या प्रमाणात अजून लोक येण्याची आम्हाला जी अपेक्षा आहे, तर ह्या आपल्या पॉडकास्टच्या निमित्ताने मी एवढं सांगतो की उत्तम कथानक कलाकृती जर तुम्हाला बघायची असेल, थोडस आउट ऑफ द बॉक्स तुम्हाला काहीतरी बघायचं असेल, पण तरी सुद्धा आपल्या जवळचा विषय आहे असं तुम्हाला बघावं असं वाटत असेल, तर आमचं नाटक एक उत्तम पर्याय म्हणून उभं राहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये इमोशन्स, ड्रामा, थरार, सस्पेन्स सगळंच काही आहे. या बात आहे. नक्कीच आशा करूया आपण या नाटकाला तुमच्या भरघोस यश मिळेल हीच प्रार्थना. आणि आता आपण बघूया वेगळ्या पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारतो की एक कलाकार म्हणून एक फायनान्स, पर्सनल फायनान्स म्हणा किंवा एक आपण म्हणतो की एकदा यशस्वी झाल्यानंतर तर फायनान्स बद्दल वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात, पण एक कलाकार म्हणून तुम्ही फायनान्शियल तुमच्या जीवनाबद्दल काय सांगा? मला असं वाटतं ना की सगळा प्रवास करत असताना आपण जसं गाडी चालवतो, खडतर रस्ता आला का आपण जरा फर्स्ट सेकंडवर गाडी चालवतो, म्हणजे थोडंसं नियंत्रण ठेवतो. तसं आयुष्यात येणार आणि मग स्मूथ रस्ता आला की एकदम आपण सुसाट जातो. तर तसंच आहे आपल्या खर्चावर नियंत्रण. आणि काय होतं ना, एकेकाळी आपण वडापाव खात असतो, एकेकाळी आपण पाणीपुरी खात असतो, त्यावेळी तुमचं भागत असतं, ज्यावेळी तुमचं बजेट होतं. आज पैसा आल्यानंतर तुम्हाला अमुकच एका कॉफी शॉपमध्येच बसूया, अमुक एका मॉलमध्ये जाऊन तिथे विशिष्ट एका एसी सदृश्य अशा रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसूया जिथे आपल्याला प्रायव्हसी मिळेल, हे आपले सोचल्यानंतर सुरू होतात आणि मग तो तसा खर्च वाढत जातो. मग त्याला आपण स्टेटस म्हणत असतो. तर माझं असं म्हणणं ना, कुठली कलाकृती जन्माला येणं आहे, कुठे अमुकच ठिकाणी आपण ऑफिस असलं पाहिजे, एसीच असलं पाहिजे, ह्या आता कालानुरूप गोष्टी झाल्यात ग्लोबल वॉर्मिंगमुळे वगैरे. पण ही गरजच आहे, हे असल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही असं काही नाही आहे.
त्यामुळे एखादी कलाकृती जन्म घ्यायला कुठेही घडू शकते. नक्कीच नक्कीच. खूप छान तुम्ही आज पूर्ण आपली चर्चा झालेली आहे आणि आजच्या या आपल्या चर्चेतनं खूप सारे असे विषय पुढे आलेले आहेत आणि कदाचित हा इंटरव्ह्यू नाही पण एक आपल्या गप्पा म्हणून आपण हा कार्यक्रम केला. खूप छान वाटलं सर तुम्ही आलात. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.